काही महिन्यांपूर्वी आंदेकर टोळीच्या दहशतीमुळे आणि आंदेकर कोमकर यांच्यातील टोळी युद्धामुळे संपूर्ण पुणे शहर हादरलं होतं। त्यामुळे आयुष कोमकर हत्या प्रकरणानंतर तर संपूर्ण आंदेकर कुटुंब तुरुंगाची हवा खात होतं। मात्र आता याच आंदेकरांनी महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा चंग बांधलाय। म्हणूनच आता एवढे दिवस ज्या आंदेकरांच्या कारनाम्यांमुळे पुण्यात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं, तेच आंदेकर आता नगरसेवक बनू पाहत असल्याने नाना पेठेत मोठी खळबळ माजली आहे। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ याच विषयावर। पण त्यापूर्वी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह। तर सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकीची चर्चा सुरू आहे। त्याच अनुषंगाने पुण्यातील विविध भागातील इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। त्यातच आता आंदेकरांच्या कुटुंबातील 2 महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत। 5 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील नाना पेठेत आयुष कोमकर या तरुणाची हत्या झाली आणि या हत्येनंतर पुण्यातील टोळी युद्ध चांगलंच भडकलं होतं। म्हणून त्याच दरम्यान आंदेकर टोळीची दहशत बघता या टोळीचं कंबरडं मोडण्यासाठी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले होते। या टोळीच्या अनधिकृत उद्योगांवर महापालिकेने बुलडोझर चढवला होता। तसंच आयुष कोमकर हत्या प्रकरणात आरोपी असलेले आंदेकर टोळीचे प्रमुख बंडू आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर यांच्यासह एकूण 15 आरोपी न्यायालयीन कोठडीत होते। त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता। त्यामुळे ही सगळी कारवाई झालेली पाहून आंदेकर जेरबंद झाले असं समजून पुणेकरांनी सुटकेचा निश्वास सोडला होता। तसंच या टोळीला तुरुंगात टाकून पोलिसांनी देखील आंदेकरांच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या असल्याच्या चर्चा रंगत होत्या। मात्र असं असताना आता निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच तुरुंगात असलेल्या आंदेकर कुटुंबियांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। यात आंदेकर कुटुंबातील माजी नगरसेविका लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकरला या 2 महिला उमेदवार नगरसेवक पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत। खरं तर यात जर आपण आंदेकरांची पार्श्वभूमी बघितली तर गुंडागर्दी बरोबरच या कुटुंबाला राजकारणाची मोठी पार्श्वभूमी आहे। कारण लक्ष्मी आंदेकर या स्वतः यापूर्वी नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या। तसंच ज्या वनराज आंदेकरांच्या हत्येमुळे ही टोळी एवढी आक्रमक झाली आहे, ते वनराज आंदेकर देखील नगरसेवक म्हणून राजकारणात सक्रिय होते। मात्र असं असलं तरी मकोका अंतर्गत तुरुंगवास भोगत असलेल्या या आंदेकर कुटुंबियांना आता निवडणूक लढवता येईल की नाही याबद्दल प्रश्न उपस्थित होत होते। त्यामुळेच महापालिकेची निवडणूक लढवण्याची परवानगी मागण्यासाठी बंडू आंदेकर, लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनी ॲडव्होकेट मिथुन चव्हाण यांच्या मार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता। त्यानुसार पुण्याच्या विशेष मोका न्यायालयात सुनावणी देखील पार पडली। यात लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार आरोपींना निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरण्याचा अधिकार असल्याचा युक्तिवाद मांडला। तसंच निवडणूक लढवणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे, त्यासाठी न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता नाही, हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपींना नियमानुसार निवडणूक लढवण्याची परवानगी दिली आणि न्यायालयाने ग्रीन सिग्नल दिल्यानंतर तुरुंगात असलेल्या आंदेकरांनी निवडणुकीची तयारी सुरू केली। त्यानुसार आता लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर पोलीस बंदोबस्तात नामांकन पत्र सादर करतील आणि निवडणुकीसाठी आवश्यक असलेली सगळी कायदेशीर प्रक्रिया पार पडतील। मात्र आता जरी न्यायालयाने खुनाच्या आरोपांमुळे तुरुंगवास भोगत असलेल्या या आंदेकर टोळीतल्या लोकांना निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला असला तरी त्यात सामान्य नागरिकांवर कसा परिणाम होतोय याचा विचार करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। कारण कायद्यानुसार जरी या कुटुंबातील लोकांना निवडणूक लढवण्याचा अधिकार असला तरी देखील मागील कित्येक वर्ष या कुटुंबाने पुण्याच्या मध्यवर्ती भागात आपली दहशत निर्माण केली आहे। या दहशतीच्या जोरावर त्यांनी कित्येकांचे व्यवसाय आणि कुटुंब उद्ध्वस्त केलेत। त्यामुळे मागील काही काळात आंदेकरांच्या नावाने इथे भीतीचं वातावरण निर्माण झालं। मग अशी परिस्थिती दिसत असताना जर हे कुटुंब आता पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरलं तर त्यामुळे पुण्यातील दहशतीला आळा बसायचं सोडून इथली दहशत आणखीनच वाढेल आणि जर अशा टोळ्यांमधले लोक नगरसेवक म्हणून निवडून आले तर त्यांच्या दहशतीमुळे पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आणखीनच जटिल होईल। याबद्दलची चिंता नाकारता येत नाही। म्हणूनच आता न्यायालयाने जरी आंदेकरांना निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला असला तरी त्यामुळे इथल्या पोलीस प्रशासनासमोरचं आव्हान आणखीनच वाढणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। तेव्हा आता आंदेकर कुटुंबियांनी निवडणूक लढण्याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।
समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.